मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विजय रूममध्ये असतो. त्याचवेळी आई आणि क्षमा तेथे येतात. क्षमा म्हणते, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अहो, तुम्हाला माहीत आहे ना, स्वरा याच घरची मुलगी आहे. मग तुम्ही तिची साईड का नाही घेतली, का नाही थांबवलं तिला? आई म्हणतात, आम्ही स्वराला आत्ता भेटून आलो. कामतांचीच मुलगी आहे यावर तरी तुझा विश्वास आहे ना? तेव्हा क्षमा देखील म्हणू लागते की त्या बाईसाठी तिने भाऊजींना त्याचबरोबर संगीताला सोडायला तयार झाली. मग तुम्हाला अजूनही खात्री पटली नाही का ती वैदहीच आहे म्हणून? त्यावेळी आई म्हणतात, निरंजनने देखील खात्री करून घेतलीच असेल ना ती वैदही आहे की मंजुळा. त्यावेळी आता विजय म्हणतो की आई, त्या बाईने चांगलंच त्या दोघांना मूर्खात काढलंय आणि स्वतःला वैदही म्हणून घेतीये. तेव्हा क्षमा म्हणते, असं नाही आहे. अहो, आम्ही जाऊन आलो स्वतः, आम्हाला खात्री पटली की ती वैदहीच आहे म्हणून. त्यावेळी आई देखील म्हणू लागतात, आम्हाला सुद्धा आता खात्री पटली आहे, कारण तिने हे सर्व काही प्रूव्ह करून दाखवलंय. मग आता क्षमा म्हणते, तिने सगुणाबाई अगोदरच कसं झालं, काय झालं, मंजुळाचा मृत्यू कशा प्रकारे झाला हे सर्व सांगितलंय. विजय म्हणतो, तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार, कारण तुम्हाला माहित आहे की सांगणारी बाई एकच आहे म्हणून. त्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. म्हणूनच आई कठोर निर्णय घेत म्हणतात की विजय, मी तुला एकच सांगते, वैदही आणि स्वरा जर माझ्यापासून दूर गेल्या ना, तर मी आयुष्यात कुणाबरोबर बोलणार नाही आणि तुम्हाला तर माफ करणारच नाही. आता असं म्हटल्याबरोबर विजयचाही नाईलाज होतो. तेवढ्यातच तेथे आता पिहू येते आणि म्हणते, आजी, तुला माझं म्हणणं पटतंय ना? मी आता एक सांगू का? हे बघ, मी सगळं काही ऐकलं आहे आणि स्वराने जे काही केलं ते ठीकच केलं आणि स्वरा जे काही बोलते ना ते बरोबर बोलतीये. पण अजून एक गोष्ट, आपण तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. आपण तिला संधीच नाही दिली तर मग तिला तिचं म्हणणं कसं पटवता येईल, असं म्हणून ती आता विजयला देखील सांगते, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवा, तिला एक संधी द्या. तेव्हा ठीक आहे असं आता विजय म्हणतो. दुसरीकडे स्वराला आता जबरदस्तीने वैदही आणि मामा हे गावाला घेऊन चाललेले असतात. पण आता स्वरा हट्टालाच पेटलेली असते. जोपर्यंत मल्हार गुरुजी हे तुला वैदही म्हणत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही असं ती म्हणत असते. पण आता निरंजन मामा म्हणतात, मल्हार गुरुजींचं जर तुझ्यावर एवढं प्रेम असतं तर ते एकदा तरी तुझ्याकडे आले असते, परंतु ते आले नाहीत. स्वरा, यावरूनच तू आता विचार कर. सर्वजण तुझ्यासाठी परकेत झाले आहेत. त्यावेळी आता विजय, आई आणि क्षमा हे तिघेही तेथे येतात आणि आम्ही तुमच्यासाठी कुणीच नाही आहोत का असं विचारू लागतात. तेव्हा विजयला पाहताच स्वराला खूप आनंद होतो. ती धावतच जाऊन त्याला मिठी मारते. पुढे आता स्वरा म्हणते, थँक्यू विजय काका, तुम्ही माझ्यावर खूप मोठा विश्वास ठेवलाय. अहो, तुम्ही अजून थोडा वेळ केला असता तर आम्ही इथून निघून गेलो असतो. तेव्हा ती विचारते, गुरुजी कुठे आहेत, नाही आलेत का असं म्हणून ती मल्हारला पाहत असते. तुम्ही त्यांना सांगितलं नाही का ही वैदही आईच आहे, मंजुळ आई नाही? त्यावेळी आता विजय म्हणतो, मल्हार आता स्वतः हिला भेटून ठरवेल की ही वैदही आहे की मंजुळा आहे. पण खरं सांगू का स्वरा, मलाही अजून असं वाटत नाहीये की ही वैदही आहे म्हणून. स्वरा म्हणते, माझी सुद्धा विजय काका अगोदर खात्री पटली नव्हती. मग आमच्या दोघींचं जे एक सिक्रेट होतं वैदही आई आणि माझं, मी ते तिला सांगितलं आणि काय काय केलं हे सर्व काही स्वरा आता सांगत असते. त्यावरूनच मला खात्री पटली की ही माझी वैदही आई आहे. तर आता वैदही म्हणते, विजय दादा, अहो, मला सुद्धा माहीत नव्हतं की मल्हारचं लग्न झालं आहे म्हणून. मी इकडे आले होते मल्हारसाठी. मंजुळाने अदली बदली केली होती हे पूर्णपणे खरं आहे. त्यावेळी निरंजन म्हणतो, मी सुद्धा हिची पूर्णपणे खात्री करून घेतली आहे विजय दादा. खरंच ही मल्हारकडे आली होती, पण त्यांचं लग्न झालं असल्यामुळे मग तिने आता त्यांच्याकडे न येण्याचा निर्णय घेतला. तिला नाही पण स्वराला देखील बापाचं प्रेम मिळायला हवं, म्हणूनच ती एवढे दिवस फक्त मंजुळा बनून राहिली. मामा हे विजयला पटवून देतात की ही वैदहीच आहे, त्यामुळे विजयला देखील खात्री पटते. तर आता तुम्ही अजूनही माझ्या वैदही आईवर शंका घेणार का असं आता स्वरा जेव्हा विचारते तेव्हा विजय म्हणतो, नाही बाळा, अगं तू खात्री करून घेतली आहे ना की ही वैदहीच आहे, म्हटल्यावर ही वैदहीच असेल. आता फक्त मल्हारने एकदा का मान्य करू दे ही वैदही आहे, तर मग काही प्रश्नच उरणार नाही असं म्हणून तो वैदहीची माफी मागून तिला म्हणतो की चल तू आता आपल्या घरी चल, आनंदाने अगदी आत्मसन्मानाने मी तुला घरी घेऊन जातोय. त्यावेळी आता वैदहीला खूप आनंद होतो. तिला सर्वांना आता खूप आनंद झालेला असतो. तेव्हा शुभंकर म्हणतो की वैदही, तुम्हाला बेस्ट ऑफ लक. खरंच मल्हारला आता त्याची फॅमिली पूर्ण झाल्यासारखं वाटेल असं म्हणून तो त्यांना जायला सांगतो. तेव्हा आता आनंदाने सर्वजण कामतांच्या घरी जायला निघतात. तेव्हा शुभंकर म्हणतो, अभिषेक, आता बघ
मल्हारला त्याची फॅमिली मिळेल आणि मला माझी फॅमिली मिळेल। त्यावेळी अभिषेकला देखील आनंद होतो। आता घरी आल्यानंतर स्वराला मोनिका पाहते आणि रागातच म्हणते, मल्हारने तुला घराबाहेर काढलं होतं, मग इकडे यायची हिंमतच कशी झाली, निघ घराबाहेर अगोदर। त्यावेळी विजय तेथे येतो आणि म्हणतो, अजिबात नाही जाणार ती स्वरा कुठे, कारण मी तिला घेऊन आलोय। आणि एक गोष्ट विसरू नकोस मोनिका, तुला सुद्धा मल्हारने तेच सांगितलंय की तू घराबाहेर निघ, पण तू आहेस ना अजून इथे, तिला स्वतःला सिद्ध करायची एकतरी संधी दे। त्यावेळी आता मल्हार तेथे येतो आणि माझा या गोष्टीवर आक्षेप असेल तर, तुमची काही हरकत नसेल तर मी स्वराला घराबाहेर काढू शकतो ना, असं आता मल्हार म्हणतो। त्यावेळी आता ती म्हणते, गुरुजी तुम्ही असं का बोलताय? तेव्हा गुरुजी सुद्धा तुझ्या तोंडून म्हणू नको असं मल्हार म्हणतो, कारण तू खोटारडी आहेस। त्यावेळी स्वरा म्हणते, बरं ठीक आहे, नाही म्हणणार, मला माफ करा, पण माझ्या वैदेही आईकडे तुम्ही एकदा निरखून पहा, ती खरंच वैदेही आई आहे। मल्हार म्हणतो, वा अगं, जेव्हा मंजुळा होती तेव्हा मंजुळा आई होती आणि आता ही वैदेही असं म्हणून स्वतःला घेतीये, तर ही लगेच तुझी वैदेही आई झाली का? माझी वैदेही कशी होती सच्च्या मनाची हे तुला काय माहीत ग स्वरा? तू बोललीये का कधी तिच्याबरोबर? तू तिला पाहिलंय का? नाही ना? मग माझ्या आणि वैदेहीच्या नात्याचा गैरफायदा घेऊन हे लोक तुला मॅनिपुलेट करतायत आणि माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतायत। त्यावेळी मल्हार आता ऐकायला तयारच नसतो, सर्वजण त्याला समजावू लागतात, पण मल्हार हट्टालाच पेटलेला असतो की ही माझी वैदेही नाही। म्हणूनच तो आता स्वराला घराबाहेर जायला सांगतो। स्वरा आता कुठेही जाणार नाही असं क्षमा म्हणते आणि तिला अडवते। वैदेही म्हणते, चल स्वरा, आपल्याला इथे नाही राहायचं। तेव्हा स्वरा आता जाणार असते तर पिहू म्हणते, नाही स्वरा, अगं तुझं या घराशी काहीही नातं नसलं ना तरीही तुझं आणि माझं बहिणीचं नातं आहे असं म्हणून ती मल्हारला देखील सांगते। डॅडा, अरे वैदेही नसली नाही तरीही चालेल, परंतु मंजुळा टीचर होतीच ना, मग आपण मंजुळा टीचर म्हणून हिला या घरात ठेवून घ्यायला कुठे बिघडतंय? त्यावेळी आता घरातील सर्वजण या दोघांच्या बाजूने बोलतायत हे पाहून मल्हार टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, काय धुळफेक केली आहे कळतच नाही। ज्यावेळी माझ्या बायकोचं आणि माझं नातं पणाला लागले त्याचवेळी नेमकी वैदेहीची एंट्री झाली। अरे वा, असं म्हणून तो जोराजोरात टाळ्या वाजवतो आणि वैदेहीवर आरोप करू लागतो, तिचं वागणं बोलणं ह्या सर्व सवयी आत्मसात करून तू मला फसवण्याचा प्रयत्न करतेय। मला तुझ्या या हुशारीची कीव करावी की कौतुक करावं हे कळतच नाही। म्हणून तो निरंजन मामाला म्हणतो की तुम्ही हिला साथ देताय, एक बहिणी या जगात नाहीये तर दुसऱ्या बहिणीचा तुम्ही असा वापर करताय, असं म्हणून निरंजन मामाला देखील मल्हार आता खूप बोलतो। त्यानंतर निरंजन मामा म्हणतात की मी इथून जाणारच आहे, परंतु एक गोष्ट सांगू का, माझ्या वैदेहीचं आणि तुमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं असं म्हणवताय ना तुम्ही, मग माझ्या वैदेहीचं तुमच्यावर 100% प्रेम होतं, परंतु तुमचं प्रेम ना एक तोळा कुठेतरी कमी पडतंय असं वाटतं, कारण तुम्ही माझ्या वैदेहीवर विश्वासच ठेवत नाही। अजून एक गोष्ट ती म्हणजे वैदेहीला जी तुम्ही वचनं दिली होती की मी पुन्हा इकडे येईल म्हणून गट्टेवाडीला, मी तिकडे कधीच फिरकला नाही। त्याचबरोबर तुम्ही वैदेहीला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही आणि तिची आयुष्यभर तर जबाबदारी सुद्धा घेतली नाही। तेव्हा तुम्हाला समजलं की तिचा मृत्यू झाला आहे, तुम्ही लगेच तिला मृत सुद्धा घोषित करून टाकलं। वैदेहीची जबाबदारी तुम्ही झटकली, तुमचं प्रेम कमी पडलंय असं म्हणून आता निरंजन मामा हे मल्हारला खूप बोलू लागतात। त्यावेळी मल्हार आता वैदेहीच्या त्या आठवणींनी इमोशनल होतो, परंतु तो पुन्हा एकदा सावध होतो आणि म्हणतो की निरंजन मामा, हे पहा, वैदेहीच्या अशा आठवणी सांगून तुम्ही उगीच मला इमोशनल करू नका, कारण मी आत्ता ह्यावेळी अजिबात कुणावर विश्वास ठेवणार नाहीये। वैदेहीला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, तेव्हा ती म्हणते, चल स्वरा, आपण जाऊया तिथून। तेव्हा आता वैदेही आणि स्वरा या दोघीही जायला निघतात। निरंजन मामा जड पावलांनीच आता तिथून चाललेले असतात। वेळी विजय आणि क्षमा मल्हारला म्हणतात की वैदेहीला जाऊन देऊ नको, प्लीज तू अडव। तेव्हा मल्हार आता त्या दोघींनाही थांबवतो आणि म्हणतो की वैदेही, तू स्वतःला वैदेही म्हणवतेस ना, मग तसं सिद्ध करून दाखव। तेव्हा ती म्हणते, मल्हार, मी तुला सिद्ध करून दाखवेन की मीच वैदेही आहे म्हणून। तो आता तिला चॅलेंज करतो, 7 दिवसाच्या आत तुम्हाला सिद्ध करून दाखवायचंच। तेव्हा ती म्हणते, चॅलेंज मी ॲक्सेप्ट करते, असं म्हणून ते दोघे एकमेकांकडे आता पाहतच राहतात। मित्रांनो, पुढील भागामध्ये स्वरा म्हणते की असं तुझं आणि मल्हार गुरुजींचं कोणतं असं सिक्रेट आहे जेणेकरून मल्हार गुरुजींना लगेच विश्वास बसेल। एक अशी गोष्ट आहे जी आमच्या दोघांनाच माहीत आहे असं आता वैदेही म्हणते। तेवढ्यातच मोनिका तेथे येते आणि म्हणते, वा, तुमचं तर अगदी चांगलं चाललंय।
म्हणजे आता मल्हारला कसं उल्लू बनवायचं हे देखील तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे. सर्व बोलणं ऐकलेलं असतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.